पर्वताची तर त्या काळामध्ये काय परिस्थिती असेल याचा विचार आपण प्रत्येकाने केला तर आपल्या लक्षात येईल। आणि म्हणून या ठिकाणी माता अंजनी तपश्चर्या करताय, साधना करताय। बघा अनुष्ठानाचा प्रभाव किती। बाबाजींनी आपल्याला ही साधना टाइमपास म्हणून नाही दिली, या अनुष्ठानामध्ये खूप मोठं रहस्य दडलेलं आहे। आणि असं पवित्र अनुष्ठान अंजनी मातेनं सुरू केलं। घेऊन आपण महिलांना सुद्धा अनुष्ठानाची संधी सुरू केली। आणि म्हणून आज हजारो माता भगिनी अंजनी मातेचं अनुकरण करून, हजारो माता भगिनी अनुष्ठान करून आपल्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये सुख, शांती, समाधान त्या ठिकाणी नांदतात, प्राप्त करत आहे। ऋषीमुख पर्वतावरती अंजनी मातेची साधना सुरू होती। आकाश मार्गाने घार याच पुण्यभूमीमध्ये आली आणि ज्या वृक्षाखाली अंजनी माता होत्या त्या झाडावरती ती घार बसली। बघा भगवंताची काय लीला आहे। जोराचा वारा आला, जोराचा, आणि तो आता आपण बघतोय किती जोराचा आहे। जोराचा वारा आला आणि त्या घारीच्या हातामध्ये असलेला प्रसाद कुठून कैकईच्या हातातून घारीने तो प्रसाद झडपला। तेव्हा गोमातेला सुद्धा पहिला प्रसाद बाबाजींकडनं प्राप्त झाला। म्हणून ती घार त्या वृक्षावरती त्या ठिकाणी होती आणि वायू देवतेनं त्या ठिकाणी, वायू देवतेच्या, कारण हनुमंताला पवनपुत्र सुद्धा म्हणल्या जातं, बरोबर आहे का नाही? पवनपुत्र सुद्धा म्हणल्या जातं। तो वाऱ्याच्या प्रवाहामुळे घारीच्या हाताचा प्रसाद दिसाटला आणि तो कुणाला मिळाला? त्या झाडाखाली कोण साधना अनुष्ठान करत होत्या? अंजनी माता। तो प्रसाद अंजनी मातेला प्राप्त झाला। बघा देवाची काय किमया आहे। राजा दशरथानं यज्ञ केला,
तिने राण्यांना प्रसाद दिला, गाडीने कैकईच्या हातातला प्रसाद झडपला, आकाश मार्गाने तो प्रसाद घेऊन ती घार इथपर्यंत पोहोचली. इथं अंजनी मातेचं तपश्चर्या साधना सुरू होती आणि ती साधना करत असताना वायू देवतेच्या प्रभावामुळे तो प्रसाद निसटला. अंजनी मातेला तो प्रसाद प्राप्त झाला आणि आपलं अनुष्ठान हे फळास आलं असं अंजनी मातेला वाटलं आणि अंजनी मातेनं तो मिळालेला प्रसाद काय केला, सेवन केला. आणि बघा त्या प्रसादाचा काय परिणाम आहे, काय ताकद आहे ज्या प्रसादाची. त्या प्रसादाच्या प्रभावानं साक्षात भगवान शिवाला 11वा रुद्र अवतार म्हणून अंजनी मातेच्या पोटी जन्म घ्यावा लागलेला आहे. साक्षात भगवान शिव 11वा रुद्र अवतार म्हणून अंजनी मातेच्या पोटी जन्माला आलेले आहे. आणि जो जन्माचा पर्वकाल होता तो पर्वकाल अत्यंत महत्वाचा होता. हनुमंतरायांचा जन्म हा सूर्योदयाच्या वेळी म्हणजे सूर्याचं आगमन आणि हनुमंताचा जन्म, जे समीकरण हनुमंतरायांच्या जन्माचं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून भगवान सूर्यनारायणांचं आगमन होताना हनुमंतरायांचा जन्म प्रामुख्यानं त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून जनार्दन नामाचा इथं जप चालेल, जपामध्ये जय जयकार होईल आणि जय जयकार झाल्यानंतर आज गोवर्धनी परिवार, ज्या परिवारानं हा सन्मान या ठिकाणी प्राप्त केलेला आहे, त्या परिवारातील पुत्र रत्नांना आज हनुमंतरायांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाळण्यामध्ये ठेवून हनुमंतरायांचा जन्म साजरा करण्यात येईल. त्यांनी जोडीनं समोर या नमः ओम जनार्दनाय 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 भगवान सूर्यनारायणाचं आगमन आता खाली बसा, सगळे खाली बसा, खाली बसा. बोला जय जय हनुमान. आता आरती तर चालू राहील, आरती चालू राहील. तुम्ही बाकीच्यांनी जागा सोडायची नाही. गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्व नेत्रोदस्पर्शाः पुरुषो सर्वावस्थांगतो विहायतनाशो गणाधिपा तुम्रेके दुर्गणाधिपा. ही आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे. तिकडे लावल्या अगरबत्त्या द्या. चला 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 भाऊ बाहेर. चला चला बसून द्या. चला पुढे गुरुजी खाली उतरा तुम्ही. चला गुरुजी खाली उतरा. ओम त्र्यंबकेश्वराय नमः.
नमः पदे हर महादेव गोपाल कृष्ण भगवान कृष्णाम जगयोगी उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी ज्ञानेश्वर महाराज मातो श्री भाषा माता मातो श्री मीना माता जय बाबाजी जय बाबाजी या जगाची लोकसंख्या किती तारखेला बरं का 800 कोटीच्या पुढे आपण किती भाग्यवान आहोत बरं का याचा आपल्याला गणित काय आपण किती भाग्यवान आहोत तर या जगाची लोकसंख्या किती आहे त्यात भारताची किती आहे की नाही 140 कोटी समजा त्यामध्ये इथे किती हजार आहे बघा एक सुभाषित आहे समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ मिलने वाला नहीं है कि समय से पहले है कि आणि भाग्य से अधिक किसी को कुछ मिलने वाला है म्हणून काय म्हणलं जातं दाने दाने पर लिखा है दाने दाने पर लिखा है आता काही द्राक्ष असतील मोसंबी
फोटो लेबर व्हिडिओ फोटो लेबर नाही पाटाच्या फोन मध्ये खाऊ कधी सगळे एवढ्या दिवसात